संदर्भात एका ईव्हीएमच्या ट्रेनिंग संदर्भात एक व्हिडिओ व्हायरल सोशल मीडियावर झाला आहे आणि तो नेमका कोणता व्हिडिओ आणि काय त्याची व्हिडिओ व्हायरल झालेला व्हिडिओ जस्ट पाहिलाय मी. आपलं ATT हायस्कूलला EVM बाबतचं प्रशिक्षण होतं त्यावेळेचा तो व्हिडिओ आहे. प्रशिक्षणाच्या वेळेला ते जे EVM आहे हे कारण आपलं EVM आल्यानंतर आपण FLC करत असतो. FLC करण्यापूर्वीचे काही EVM आपण प्रशिक्षणासाठी काढलेले होते आणि त्या प्रशिक्षणाच्या EVM मध्ये ते EVM चालत नसल्याचं, पण अशी जे नादुरुस्त EVM आहेत हे आपण बाजूला काढून ठेवत असतो. आणि सगळ्यात दुसरी बाब म्हणजे प्रशिक्षणासाठी वापरलेले EVM हे कोणत्याही मतदान केंद्रावर वापरता येत नसतात, ते आपण बाजूला काढून ठेवत असतो. याच्यानंतर आपण आपल्याकडे जे काही EVM आलेले आहेत म्हणजे जवळपास 1000 कंट्रोल युनिट आणि 2000 बॅलेट युनिट आपल्याला प्राप्त झालेले आहेत. या सगळ्याचं आपण FLC फर्स्ट लेवल चेकिंग आपण करून घेतलेलं आहे. एक्सपर्ट टीमकडनं म्हणजे ITIचे जे काही आपल्याकडे लोक आहेत त्यांच्याकडनं आपण एक्सपर्ट टीमकडनं FLC करून घेतलेलं आहे. या FLC मध्ये ज्या EVM बाबत किंवा ज्या मशीन बाबत थोडी सुद्धा शंका आली अशा सर्व मशीन या आपण बाजूला काढून ठेवत असतो. त्या बाजूला काढलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांना त्यांना लागणाऱ्या ज्या EVM आहेत म्हणजे कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट हे त्यांना आपण FLC करून दिलेले आहेत. की या ठिकाणी ट्रेनिंगला देखील कोणी आलेले नाही, टेक्निकल पर्सन होतं. वस्तुतः असं होतं की आपण जे स्तर असतात ते असे असतं की जे एक्सपर्ट ट्रेनर्स असतात म्हणजे ITI कडची मंडळी किंवा इतर यांच्याकडनं आपण जे झोनल ऑफिसर जे नेमलेले आहेत यांना आपण ट्रेनिंग देत असतो. त्यांचं ऑलरेडी ट्रेनिंग झालेलं होतं आणि प्रत्येक झोनल ऑफिसरकडे आपण प्रिसाइडिंग ऑफिसर आणि पोलिंग ऑफिसर यांची जी टीम असते या प्रत्येक झोनल ऑफिसरकडे ज्या टीम असतात त्या टीमना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी या तो झोनल ऑफिसरची असते आणि त्या झोनल ऑफिसर निहाय त्या ठिकाणी आपलं प्रशिक्षण झालेलं आहे. आणि तो जो व्हिडिओ आहे हा अनफॉर्च्युनेटली एका प्रशिक्षणाचा आहे. याच्यानंतर आपलं दुसरं प्रशिक्षण झालेलं आहे आणि ते दुसरं प्रशिक्षण FLC झाल्यानंतर आपण घेतलेलं आहे आणि त्या मशीनचं FLC झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची अडचण आपल्याला त्या प्रशिक्षणात आलेली नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.